गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे विश्वाच्या ऊर्जेचे एक सुंदर प्रतिबिंब आहे, जे आपल्याला योग्य दिशा दाखवते. आजचे राशी भविष्य जाणून घेण्यापूर्वी आपण आजच्या शुभ पंचांगावर एक नजर टाकूया. पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. आज गुरुवार 2 जुलै 2026. आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची द्वितीया तिथी आहे. द्वितीया तिथी ही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आणि संयम राखण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आज उत्तराषाढा नक्षत्र आहे, जे तुम्हाला ध्येयाप्रती दृढ बनवते. आज दुपारी 4:08 वैधृती योग असेल. आजचा सूर्योदय सकाळी 5:45 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:17 होईल. राहू काळ दुपारी 2:13 पासून 3:54 पर्यंत असेल. या काळात महत्त्वाची कामे टाळा आणि आजचा सर्वात शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 पासून 12:58 पर्यंत आहे. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशीची देणी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही, तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशी भविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, चंद्राचे मकर राशीत होणारे भ्रमण तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काहीसे तणावपूर्ण ठरू शकते. तुमच्या जोडीदारासोबत किंवा जवळच्या मित्रांसोबत काही मतभेद किंवा वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. या नकारात्मकतेचा परिणाम तुमच्या कामावर आणि मानसिक स्थितीवर होऊ शकतो. अशा वेळी तुम्ही एकमेकांसोबत घालवलेल्या सुंदर आठवणी आणि आनंदाचे क्षण आठवा, ज्यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलचे ज्योतिषी तुम्हाला सल्ला देतात की नात्यातील कटुता दूर करण्यासाठी पुढाकार घ्या आणि स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून सर्व प्रश्न सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न करा. आज तुमचे भाग्य उजळण्यासाठी गडद हिरवा रंग परिधान करा. सकाळी 9 ते 10 या वेळेत महत्त्वाची कामे किंवा नियोजनाचे काम करणे अत्यंत शुभ ठरेल. तुमच्या पत्रिकेत शनी ग्रहाचा प्रभाव असल्याने ध्यान किंवा शांत राहण्याचे उपाय तुमच्या भावनांना स्थिर करण्यास आणि मनातील अडथळे दूर करण्यास मदत करतील. उपाय: आजचा काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, मकर राशीतील चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. आज तुम्ही व्यावहारिक आणि तार्किक गोष्टींकडे अधिक आकर्षित व्हाल. कामाच्या ठिकाणी घडलेली एखादी विशिष्ट घटना किंवा अनुभव तुम्हाला प्रभावित करू शकतो. दृष्टिकोनातील हा बदल तुम्हाला अनेक फायदे मिळवून देईल आणि तुमच्या करिअरसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. हे तुमच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात असू शकते, जिथे तुम्ही तुमची ध्येय साध्य कराल. वैयक्तिक पातळीवर आज तुम्हाला एखादी अत्यंत रंजक व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. दुपारी 3 ते 5 या वेळेत तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल, त्यामुळे त्यानुसार तुमच्या कामाचे नियोजन करा. आज निळा रंग तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल. यावर्षी राहूची ऊर्जा तुमच्या सभोवताली असल्याने एखादे रत्न किंवा धार्मिक उपाय तुम्हाला भावनिक संतुलन आणि शांतता मिळवून देऊ शकतात. उपाय: आज थोडा वेळ विश्रांती घ्या आणि स्वतःला ताजेतवाने करा. प्रिय मिथुन राशीच्या लोकांनो, आज चंद्र मकर राशीत विराजमान आहे. आज तुम्हाला आळस आणि सुस्ती जाणवू शकते, ज्यामुळे सर्व काही सोडून कुठेतरी दूर निघून जावे असे तुम्हाला वाटू शकते. मनाला ताजेतवाने करण्यासाठी तुम्हाला सहलीला जाण्याची किंवा मौजमजा करण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. मात्र तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलचे ज्योतिषी तुम्हाला सल्ला देतात की रिकामे बसून राहण्यापेक्षा या वेळेचा सदुपयोग करा आणि काहीतरी मौल्यवान काम करा. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून तुमचे मन पुन्हा एकदा जगाशी जोडले जाईल. आळसाला स्वतःवर ताबा मिळवू देऊ नका. त्याऐवजी बाहेर पडा, एखाद्या नवीन छंदाचा प्रयोग करा, मित्रांसोबत वेळ घालवा आणि वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील रहा. गुरुग्रहाच्या प्रभावामुळे 2026 सालापर्यंत
तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील, त्यामुळे समृद्धी आकर्षित करण्यासाठी एखादे शुभ रत्न किंवा यंत्र जवळ ठेवणे फायदेशीर ठरेल. उपाय, मानसिक स्पष्टतेसाठी आज ध्यान करा. प्रिय कर्क राशीच्या लोकांनो, आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आजच्या दिवशी तुमचे मन कामात किंवा इतर जबाबदाऱ्यांमध्ये पूर्णपणे एकाग्र होणे कठीण जाऊ शकते. तुमचे मन भरकटल्यामुळे तुम्ही नेहमीपेक्षा कमी उत्पादक वाटू शकता आणि कामात लक्ष विचलित होऊ शकते. मात्र काळजी करू नका. दिवसाच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की तुमची बहुतेक कामे वेळेवर पूर्ण झाली आहेत. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलचे ज्योतिषी तुम्हाला सल्ला देतात की भविष्यातील स्वप्नांमध्ये न रमता वर्तमानात जगा आणि जमिनीवर पाय घट्ट रोवून राहा. त्यामुळे तुमचे मन भरकटण्यापासून वाचवा. योग्य एकाग्रता आणि दृढनिश्चयाने तुम्ही विचलित होण्याच्या या लाटा सहजपणे टाळू शकता. यावर्षी गुरु ग्रहाच्या शक्तिशाली प्रभावामुळे आंतरिक शांती मिळवण्यासाठी आपल्याजवळ एखादी पवित्र वस्तू किंवा रत्न ठेवा. आजचा उपाय, जुन्या मित्रांची भेट घ्या किंवा त्यांच्याशी संवाद साधा. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, मकर राशीतील चंद्राच्या भ्रमणामुळे आज तुमची मानसिक स्थिती अत्यंत सकारात्मक असेल. आजच्या ग्रहांच्या स्थितीमुळे तुम्ही तुमचे सर्वोत्तम व्यक्तिमत्व लोकांसमोर मांडू शकाल आणि सामाजिक संबंध वाढवण्यासाठी आजचा दिवस खूप उत्तम आहे. संकोच न करता पुढे या आणि लोकांशी संवाद साधायला सुरुवात करा. तुमचे आकर्षण आणि तुमची बोलण्याची शैली अनेकांना तुमच्याकडे आकर्षित करेल. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते, आज तुम्ही ज्यांना भेटाल त्यांच्या मनावर तुम्ही एक कायमस्वरूपी छाप सोडू शकाल. आज कोणत्याही संकोचाशिवाय लोकांमध्ये मिसळा आणि आनंदी राहा. तज्ज्ञांच्या मते, मॅजेंटा रंग आज तुमच्यासाठी शुभ असून तो सकारात्मक वैश्विक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत करेल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी संध्याकाळी 7:15 ते 8:30 ही वेळ अत्यंत शुभ आहे. यावर्षी राहूच्या तीव्रतेचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि मानसिक स्पष्टतेसाठी एखादी पवित्र वस्तू जवळ ठेवा किंवा धारण करा. उपाय, आज एखादे चांगले पुस्तक वाचा. कन्या राशीच्या लोकांनो, चंद्राचे मकर राशीतील भ्रमण तुमच्या स्वभावात थोडा उग्रपणा आणू शकते, ज्यामुळे आज एखाद्या जवळच्या मित्राशी किंवा जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रिय कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुम्हाला तुमच्या रागावर आणि चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, विशेषतः अशा तणावपूर्ण परिस्थितीत. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते, जर तुम्हाला कोणाशीही अबोला किंवा तणाव जाणवत असेल, तर पुढाकार घेऊन संवाद साधण्याचा प्रयत्न करा. यामुळे परिस्थिती नक्कीच सुधारेल. कन्या राशीच्या दैनंदिन कुंडलीनुसार विशेषतः दुपारी 4:30 ते 5:30 या वेळेत कोणत्याही वादात पडण्यापासून सावध राहा. यावर्षी शनीचा प्रभाव तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकतो, त्यामुळे धैर्यासाठी एखादे विशेष पेंडंट परिधान करणे फायदेशीर ठरेल. उपाय, आज एखादा नवीन छंद जोपासण्याचा प्रयत्न करा. नमस्कार तूळ राशीच्या जातकांनो, मकर राशीतील चंद्राचे भ्रमण तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जात आहे. तुम्ही आतापर्यंत केलेले सर्व प्रयत्न आणि तुमची ध्येये आता फळाला येण्यास सुरुवात होईल. आज तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उत्साही आणि सक्षम असाल. तुमचा आनंदी स्वभाव घरातील असो किंवा कामाच्या ठिकाणचे लोक सर्वांनाच भुरळ घालेल. तुमच्या कामाची कामगिरी आज शिखरावर असेल, ज्यामुळे तुम्हाला सर्वत्र मान सन्मान मिळेल. एकंदरीत आजचा दिवस संधी आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे. तुमचे सामाजिक आणि व्यावसायिक स्थान अधिक मजबूत करण्यासाठी या संधीचा पुरेपूर फायदा घ्या, कारण यश निश्चित आहे. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते, आज दुपारी 2:30 ते 4 या वेळेत तुम्हा सर्वाधिक भाग्य लाभेल. आज तुमच्यासाठी केशरी रंग अत्यंत शुभ आहे. शनीच्या तीव्र ऊर्जेचा प्रभाव कमी करण्यासाठी एखादे रत्न किंवा वस्तू जवळ ठेवा. उपाय, नियमित व्यायाम करा. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज चंद्र मकर राशीत प्रवेश करत असल्याने तुम्हाला जीवनाच्या अनेक क्षेत्रांत असमाधानी वाटू शकते आणि तुमच्या संयमाची परीक्षा घेतली जाऊ शकते. कदाचित तुम्ही व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये इतके व्यस्त झाला आहात की आता तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची आणि स्वतःशी पुन्हा जोडले जाण्याची नितांत गरज आहे, मग ते थोड्या काळासाठी का असेना. यामुळे तुम्हाला नक्कीच नवचैतन्य मिळेल, परंतु या अद्भुत अनुभवाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या कोशातून बाहेर पडावे लागेल आणि 4 भिंतींच्या पलीकडे पाऊल टाकावे लागेल.
तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलचे ज्योतिषी सल्ला देतात की कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करू नका आणि प्रत्येक दिवस जसा येईल तसा आनंदाने स्वीकारा. आज दुपारी 4:30 ते 5:30 या दरम्यानची वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. राखाडी रंग तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. यावर्षी शनीच्या कठीण धड्यांमुळे मानसिक स्पष्टतेसाठी ध्यान किंवा प्रार्थना करा. उपाय: आज मनाला शांती देणारे संगीत नक्की ऐका. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज चंद्र मकर राशीत विराजमान आहे. आजची सकाळ तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि भविष्याबद्दल आशादायी विचारांनी भरलेली असेल. तुमचा हा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या व्यावसायिक आयुष्यावर, प्रेमसंबंधांवर आणि कौटुंबिक जीवनावर अतिशय सुंदर प्रभाव पाडेल. तुमचा हा आनंदी स्वभाव इतका प्रभावी असेल की तुम्ही तुमच्या भविष्याची स्वप्ने अधिक सकारात्मकतेने पाहू शकाल. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या तज्ज्ञांच्या मते, तुमच्या या सकारात्मक ऊर्जेचा वापर करून तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांनाही प्रोत्साहित केले पाहिजे. तुमच्या आतंदी उपस्थितीचा आनंद तुमच्या मित्रपरिवारालाही घेऊ द्या. त्यामुळे तुमच्या आणि कुटुंबाला सहलीवर नेण्यास अजिबात सनकोच करू नका. तुमचा हा आनंद आणि आशावाद सर्वांपर्यंत पोहोचवा. गुरुग्रहाच्या आशीर्वादाने हे वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचे ठरेल. त्यामुळे भाग्यासाठी एखादे शुभ रत्न किंवा प्रतीक जवळ ठेवा. उपाय: आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा सराव करा. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, मकर राशीत चंद्राचे आगमन झाल्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीसोबतचे तुमचे नाते सध्या थोडे तणावपूर्ण असू शकते. जरी तुम्हाला ही परिस्थिती त्वरित सुधारण्याची इच्छा असली, तरी गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार नाहीत. कदाचित तुमच्या प्रिय व्यक्तीला थोड्या मोकळ्या जागेची आणि सहानुभूतीची गरज आहे. त्यांना पुरेसा वेळ द्या, परंतु संवादाचा धागा तुटू देऊ नका. ही परिस्थिती हाताळताना अत्यंत संयम आणि मुत्सद्दीपणा वापरा. आज तुमच्या पेहरावात पिवळ्या रंगाचा समावेश करून तुमचा रोमॅन्टिक स्वभाव अधिक खुलवा. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या ज्योतिषांच्या मते, आज संध्याकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत रोमॅन्टिक भेटीसाठी उत्तम वेळ आहे. राहूच्या तीव्र प्रभावामुळे ऊर्जेची शुद्धी करण्यासाठी एखादे पवित्र रत्न किंवा वस्तू जवळ ठेवा. उपाय: आज तणावपूर्ण चर्चा टाळा. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज चंद्र मकर राशीत असल्याने तुमच्या जीवनशैलीत एक विशेष शिस्त आणि पद्धतशीरपणा दिसून येईल. आयुष्यात तुम्हाला नक्की काय हवे आहे याबद्दल तुम्ही अनेकदा गोंधळलेले असता, परंतु आज तुम्ही अत्यंत एकाग्र आणि कार्यक्षम वाटत आहात. तुमच्या आयुष्यातील सर्व पैलूंचा विचार करा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडून सुटणार नाही. आज तुमच्यासाठी तपकिरी रंग अत्यंत शुभ आहे. दुपारी 12:30 ते 2 या वेळेत तुमचे नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. त्यामुळे या काळात महत्त्वाची कामे पूर्ण करा. 2026 मध्ये शनी ग्रहाचा तुमच्या मार्गावर मोठा प्रभाव असल्याने सातत्य टिकवून ठेवण्यासाठी एखादी शुभ वस्तू किंवा रत्न जवळ ठेवा. आजचा उपाय: आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा. यामुळे तुम्हाला मानसिक बळ मिळेल. आणि तारा सतारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते, यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, मकर राशीतील चंद्राच्या प्रभावामुळे आज नशीब तुमच्यावर पूर्णपणे प्रसन्न आहे. आजच्या दिवशी तुमच्या धैर्यापेक्षा आणि मेहनतीपेक्षा तुमचे नशीब तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळवून देईल. मीन राशीच्या लोकांनो, आजचा दिवस असा आहे की सर्व काही तुमच्या मनासारखे घडेल. कदाचित तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांशिवायही गोष्टी आपोआप मार्गी लागतील. नशिबाची ही लाट जोपर्यंत आहे, तोपर्यंत तिचा पुरेपूर लाभ घ्या आणि जीवनातील प्रवासात आनंदाने पुढे जा. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या तज्ज्ञांच्या मते, आज गडद हिरवा रंग परिधान करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. आजचा तुमचा सर्वात भाग्यशाली तास संध्याकाळी 6 ते 7 या दरम्यान आहे. त्यामुळे कोणतीही महत्त्वाची बैठक किंवा कार्यक्रम याच वेळेत आयोजित करा, जेणेकरून तुम्हाला यश मिळेल. तुमच्या पत्रिकेत शनीचा प्रभाव प्रबळ असल्याने एकाग्रता आणि संतुलन राखण्यासाठी ध्यान करणे फायदेशीर ठरेल. आजचा उपाय: स्वतःच्या हाताने पौष्टिक जेवण बनवा.